ज्ञाननिर्वाणरूपं विभुव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। धर्माचरणं परमेश्वर प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करो। वीरशैव महामता स्थापनाचार्य जगदादी जगद्गुरु रेणुकाचार्य बसवादी प्रमथगण मन्मथादी शिवसंतगण तसेच जगातील समस्त दार्शनिकांना स्मरण करो। श्रीमठाचे मूळ करतो संजीवनी समाधीला देखील साष्टांग करो। परमपवित्र श्रावण मासानिमित्त होत असलेल्या पूजन अनुष्ठानाचा आजचा सांगता प्रसंगामध्ये उपस्थित असलेले आणि या लातूर नांदेडच नव्हे मराठवाड्यामध्ये राजकीय नेतृत्व राजकीय नेते म्हणजे कसं राहावं असे आदर्श म्हणून आज इथे उपस्थित असून श्रीमठाचे सेवा केलेले नामदार संजय बनसोडे साहेब आणि मुख्यमंत्र्यांचे असली सचिव होऊन गेल्या 30-40 वर्ष प्रशासकीय गाढ असा अभ्यास असलेले अनेक मंत्र्यांना अनेक आमदारांना खऱ्या अर्थानं समाजाची सेवा कसं करावी गोरगरिबांची सेवा कसं करावी याची शिकवण दिलेले आणि या भागामध्येच अनेक लोकांचे काम आजच नव्हे तर गेले अनेक वर्षापासून करत आलेले आणि आजचा कार्यक्रमाचे महाप्रसादाचे सेवा करणारे मान्य बालाजीराव पाटील हदगावकर साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित मन्मथप्पा केडे रामराव मस्कले देशमुख बाबाराव देशमुख साहेब नामनाथ पाटील सावळेकर व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि जमलेले सर्व गणाचार्य संस्थान मठाचे शिष्य व सद्भक्त मंडळी माता भगिनी नमस्कार। प्रथमतः तुम्हा सर्वांना आजचा गोकुळ अष्टमी आणि विश्व हिंदू परिषदाचा स्थापनाच्या दिवसाचं लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेबांचे दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांच्या आत्म्याला देखील शांती आणि ह्या सर्व कार्यक्रम करत असताना आज प्रसादाचा दिवस आहे 22 दिवस आज होत आहे। श्रावण महिना हे पूजा तपोनुष्ठान करण्याचा महिना आहे शिवभक्ती करण्याचा महिना आहे। ह्या महिन्यामध्ये संबंध देशभरामध्ये महादेवाचा भक्ती खूप मोठ्या प्रमाणात होत असते म्हणून आजचा हा श्रावण महिन्यातला 4था सोमवार आणि जवळजवळ आपला नांदेड जिल्हाच नव्हे तर देशभरामध्ये लाखो ठिकाणी मोठं भंडारा चालू आहे। आज खरं म्हणजे व्यासपीठावर अनेक मान्यवर तुम्हाला दिसत होते परंतु दुःखद घटना घडल्यामुळे सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता। स्वतः नामदार साहेब म्हणले की कसं करावं कारण राजकीय नेतृत्व म्हणून पार्टी म्हणून बाजूला ठेवलं परंतु एक वसंतराव चव्हाण साहेब म्हणून एक चांगला ज्येष्ठ नेते आपल्या जिल्ह्यातले देहांत झाल्यानंतर कार्यक्रम करावा का तशी अशी अनेक संभ्रम सगळ्यांच्या मनात होते म्हणून लोकांमध्ये सुद्धा संभ्रम होता नेमकं होते काय कसं होते मग शेवटी म्हटलो हे समारोपाचे कार्यक्रम आहे संख्येनं कमी जास्त होत असेल परंतु आपलं सर्वांचे कर्तव्य होतो तो कार्यक्रम आम्ही करावाच लागतो परंतु कार्यक्रम करत असताना एक औचित्य आपण सर्वजण साधलो तो म्हणजे नामदार संजय बनसोडे यांची जाहीर सत्काराचे कार्यक्रम आहे। मग त्यांनी म्हटले की सत्कार आम्हाला नको आहे एवढा दुःखद घटना घडल्यानंतर सत्कार स्वीकार करणं योग्य नाही पण खरंच आहे पक्षाच्या पलीकडे जाऊन आपला हा महाराष्ट्रामध्ये नाता सांभाळायचे सर्वांची एक प्रकारची प्रथा आहे म्हणून आपल्याही भाऊने खूप सुंदर नाता सांभाळून सांगितलं व्यक्ती म्हणून आपल्याला आज सत्कार घेणं योग्य नाही कारण आपले ते सहकारी आहे म्हणून त्यांच्याबद्दल खूप भावना व्यक्त केल्यानंतर सर्व समाजाच्या वतीनं
वीरशैव लिंगायत समाज आणि गणाचार्य संस्थांच्या वतीनं साहेबांना शब्द रूपातून स्वागत करण्यात आलं. तेवढंच नव्हे तर आज या कार्यक्रमाचे औचित्य साधून साहेबांनी दिलेल्या 1 कोटी रुपये निधीचं नारळ फोडून सुद्धा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, म्हणजे बांधकामाला. आणि पहा, सगळ्यांची नजरासमोर आहे नारळ उभा फुटलं. नारळ उभा फुटलं म्हणजे आता सर्वांना म्हणजे आपला संजय भाऊचे कामच असं आहे, फक्त उदगीर तालुकाच नव्हे तर त्यांनी कुठं कुठं जाऊन देणगी स्वरूपामध्ये निधी दिला, तो सर्व निधी योग्य पद्धतीने वापर झालेलाच आहे. त्याचं संकेत हे आहे. म्हणून ह्या वीरशैव लिंगायत समाजामध्ये त्या सर्वांनी श्रावण महिन्याची पूजा पाठ साधना करत असताना आपल्याला आजचा दिवस प्रसादाचा दिवस म्हणून आपल्याला हा कार्यक्रम साजरे करत असताना सर्वांना काही गोष्ट सांगणं फार गरजेचं आहे. डॉक्टर माधव पाटील उच्चकरणी मठाचं परंपरा त्यांनी सांगितले. 2008 साली त्या गादीवर मी आल्यानंतर गेल्या ह्या 16 वर्षाच्या कालावधीमध्ये कसं जमेल त्याप्रमाणे, कारण या महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाचा मठ फारच छोटा आहे, संख्येनं फार कमी आहे. तसं आम्ही विचार केला, जवळपास 55 मठच आपल्याकडे आज अस्तित्वात आहे. नोंद मात्र 400 मठाचा आहे, परंतु अस्तित्वात राहणारा 50-55 मठ आहे. त्यातल्या त्यात कार्यरत करणारा मठ म्हणजे तो 40-42 मठ आहे. त्या मठापैकी एक गणाचार्य मठ असेल, त्याच्याबरोबर उदगीरचे हावी स्वामी मठ देखील एक आहे. स्वतः संजय भाऊने उदगीरचा हावी स्वामी मठाचा कायाकल्प बदलून टाकले. सर्वांना ते विचार सुद्धा करू शकणार नाही. एका मठासाठी 2.5 कोटी रुपये साहेबांनी दिले. वीरशैव लिंगायत समाजासाठी निधी दिले, ते जवळपास 2 कोटी दिले. आणि त्याचबरोबर जंगम समाजासाठी सुद्धा, तर रेणुकाचार्य भवानासाठी सुद्धा साहेबांनी 2 कोटी रुपये दिले. मग लक्षात घ्या, उदगीर भागामध्ये समाजासाठी एवढं काम करणारा महाराजांकडे प्रेरित होऊन षटस्थल प्रेमी शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावी स्वामी मठाचे केदारला आज त्यांनी अनुष्ठान करून घेत आहेत. तर त्यांनी मला फोनवर म्हटले, संजय भाऊ येणार असेल तर आता तुमच्या मठाला काहीच कमी पडणार नाही. मग जयकोटले सर्व सद्भक्तांनी म्हटले, तर जयकोटला 10-20 करोड रुपये त्यांनी देत असेल तर समाजाचे शिष्य म्हणून, या मठाचे खास शिष्य म्हणून जयकोट मधले सगळेही मंडळी भाऊकडे मागे लागले. सांगितलं, तुम्ही आपल्याही मठाला द्या, आपल्याही मठाला द्या. खरं म्हणजे हे 1.5 वर्षापूर्वीच व्हायचं होतं, परंतु राजकीय जे काही घडामोडी घडलं त्याच्यामुळे आम्ही थोडस एखाद्या वर्षभर मागे गेलो. परंतु योगायोगानं परत एकदा लक्षात घ्या, पहिल्यांदा आमदार होतो, लगेच ते राज्यमंत्री होणार. तेवढंच नव्हे, काही घडामोडी घडलं तर डायरेक्ट कॅबिनेट मंत्री होणार. म्हणजे काय भाग्य आहे साहेबांचं. भाग्य म्हणजे असं असावं. मग त्यांनी काय म्हटले, मी राज्यमंत्री असताना एवढं काम करू शकतो ना, मग कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर मात्र काय बघायचं नाही. म्हणून स्वतःच जे काही शक्ती समजून घेऊ, त्या सर्व पूर्णपणे आज परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रत्येक मठा मंदिरामध्ये कुठल्याही धार्मिक क्षेत्रामध्ये निधी कमी पडू दिलेला नाही. म्हणून आज मुख्याने त्यांनी 1 कोटी दिल्यानंतर डॉक्टर माधव पाटील उच्चेकर सांगितल्याप्रमाणे हा बांधकाम आता फक्त 80% पूर्ण झालेली आहे. कारण तुषार राठोड साहेबांनी 35 लाख रुपये दिले आणि चिखलीकर साहेबांनी 30 लाख रुपये दिले. आता साहेबांचे 1 कोटी रुपये काय करणार, म्हणजे येणारे 2-3 महिन्यामध्ये हा शिवरोग मंगल कार्यालय पूर्ण होणारा आहे. संपूर्ण काही शिल्लक राहणार नाही. कारण आज आपल्याला मंडप टाकावं लागलं, कारण कोर्साच्या नीतीमुळं शिवानंद मंदिर सर्व मुलांनी मिळून वॉटरप्रूफ केले आणि हे सगळं तुम्ही पाहायला बरेच काम शिल्लक आहे. म्हणून साहेबांचे 1 कोटी रुपये मध्ये येणारे 2-3 महिन्यामध्ये त्या पूर्णपणे काम करून येणारे कुठलाही कार्यक्रम श्रीमंठाचे करत असताना इथं कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, त्या पद्धतीच आपण या सभागृह पूर्ण करणारे आहोत. म्हणून या प्रसंगामध्ये या संजय बनसोडे साहेबांना एवढंच मी शुभ आशीर्वाद असं देतो की तुम्ही ह्याच पद्धतीनं वर्षानुवर्षे फक्त आमदार म्हणून नव्हे तर मंत्री म्हणूनच तुम्ही कायम स्वरूपात राहावं. 5 वर्षच नव्हे, अजून 5 वर्ष तुम्ही मंत्री म्हणून आपल्याकडे यावा. त्या काळी त्या संपूर्ण वीरशैव लिंगायत समाज तुमची सोबत आहे. आजच्या हा प्रसंगामध्ये आज कदगावकर साहेब खूप प्रशासकीय म्हणजे खूप दांडगा अनुभवाचे साहेब, त्यांनी इथं आले. सर्वांनी पाहिल्यानंतर वाटलं एवढा मोठा कार्यक्रम चालू आहे,
पण मीही धार्मिक आहे, मी हिंदू आहे, मलाही सेवा करायची असं म्हटल्यानंतर त्यांना मी सांगितलं शेवटच्या दिवसाची महाप्रसाद तुम्ही घ्यावा. त्यांनी म्हणले 5,000 येऊ द्या, 10,000 संख्येने येऊ द्या, मी काही कमी पडणार नाही. म्हणून साहेबांच्या इच्छेप्रमाणे आज संख्येनं मात्र ते काय तुम्ही पाहू लागलं तर बघता बघता कार्यक्रम संपेपर्यंत हा पूर्ण मंगल कार्य भरून जाणार आहे. कारण सगळ्यांचे संभ्रम होतं कसं, परंतु आता संख्येनं सगळ्यांनी थोडं येतच आहे. कारण बालाजी पाटील दगडूकरांना आज एवढा चांगला एक तर मंत्री आहे, एक तर मुख्यमंत्रीच्या जवळचे आहे. मग एवढा सगळा संख्येनं जमल्यानंतर दिल्यानंतरही थोडाफार मागणी करायला काय हरकत आहे? करू का थोडाफार मागणी? कारण काय शेवटी आपल्याला देणारा असेल तर घ्यायला काही अडचणीच नाही. म्हणून मी संजय भाऊ बनसोडे साहेबांना आणि बालाजीराव दगडूकर साहेबांना दोघांनी असं सांगतो, या मठाचं जे काही उर्वरित कामासाठी अजून 5-1 कोटी रुपये तुम्ही दोघेही मिळून दिला पाहिजे. आणि हे तर आपली मठासाठी झालं, पण एक अजून महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे मठासाठी हे दोघं असेल तर आम्हाला अडचणी येणार नाही, हे सगळ्यांना खात्री आहे. म्हणून या राज्याचे मंत्री म्हणून युवक व कल्याण बंधारे या खाते साहेबांकडे आहे. पण त्या पद्धतीनं या युवकासाठी काय करता येईल का? कारण या समाजामध्ये, या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये युवकांची खूप मोठा प्रश्न आहे. आज युवक काय आहे तर बेरोजगारीमध्ये आम्ही वाहू लागलो. म्हणून त्यांना योग्य पद्धतीनं रोजगार मिळण्याकरिता त्यांचं खातं असल्या कारणानं साहेबांनी त्या युवकांसाठी काही करता येईल का तेही आपली या मुखेड भागातलं आणि मंजूर करतो. खूप आनंदाची गोष्ट आहे. साहेबांनी सांगितले मुखेड तालुक्यामध्ये MIDC आज त्याने मंजूर केलेली आहे. काही दिवसांनी तेही प्रत्यक्षात काम होणार आहे. म्हणजे युवकांच्या हातामध्ये काम द्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? MIDC आणलं पाहिजे. अगोदर साहेबांनी विचार केला. म्हणून आपली ह्या मुखेड भागामध्ये अनेकांची खास करून युवकांसाठी मात्र हे भरपूर काही काम करणारे आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी सांगत असताना व्यापक स्वरूप म्हणून आताच तुम्हाला म्हणलो, आपला महाराष्ट्रामध्ये 50-55 मठ असेल तर आपले कुठलेही मठाचे महाराज शिवाचार्य मंत्रालयापर्यंत जाणार नाही. त्यांनी सगळे काय केले? आपले बनसोडे साहेबांसारखं, रामराव मस्कले, आपलं करुणासारखं, उच्चेकर साहेबांसारखं आज सगळ्यांच्या माध्यमातून सर्व मंत्रालयापर्यंत जात आहे. म्हणून आज मी ह्या जाहीर सभेतून, धर्मसभा असल्या कारणाने जाहीर सभेतून सुद्धा एक गोष्ट सांगावा असं वाटतो. तर काही दिवसापूर्वी वीरशैव लिंगायत समाजाचे अनेक शिवाचार्यांना मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद देण्याकरिता घेऊन गेले होते. त्यावेळामध्ये संपूर्ण प्रत्येक मठाला मान्य मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मात्र 1-1 कोटी रुपये प्रत्येक मठाला जाहीर केलेले होते. म्हणजे आपल्या भागात राहणारा फक्त एक मुखेड मठ नाही, संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाच्या मठासाठी मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केली होती. तो कुठं तर रोखलेले आहे. म्हणून आज बालाजी पाटलांना किंवा सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो, तो कामाला तुम्ही सुरुवात केलं तर तुम्ही असेल, आपला हा रामराव मस्कले सारखं तरुण असेल, तुम्ही एकत्रित बसला तर मी अनेक काही शिवाचार्यांची एक आम्ही कमिटी करू. काही आपल्या भागात राहणारे बेटमोरेकर महाराज असेल किंवा तंगूरचे महाराज असेल, असे अनेक शिवाचार्य आहेत. आज आम्हाला वाटतं की आपल्याही मठामध्ये येणाऱ्या भक्तांची चांगल्या सोयी झाला पाहिजे. त्याकरिता आमचे एक कमिटी, एक 4-5 लोकांची आम्ही कमिटी करून त्या प्रस्तावाला पुढे नेण्याचेही काम बालाजी पाटलांनी नक्की केलं पाहिजे असं या ठिकाणी त्यांना सांगतो. कारण फक्त भेटत आहे म्हणजे मला एकट्यालाच नको आहे. अनेक लोकांना वाटतं महाराजांच्या संपर्कात सगळं असतात, मग मुखेड मठाला किती येतात का पैसे? नाही, आपली मठाला तर घेऊतच, त्याचा बरोबरच अनेक मठ आहे. आज सांगायला फार वाईट वाटतो, खदगाव म्हणून एक मठ आहे, बॉर्डरवर मठ आहे. तो एकदम तेलंगणाच्या बॉर्डरवर आहे, पण महाराजांनी खूप आपले भागमानी वावरतात. आज महाराजांकडे गाडी सुद्धा नाही, महाराजांची सेवा करायला कोणी नाही, परंतु शिवाचरणाकडे खूप काम करतात. मठामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची सोय नाही. मग अशी महाराजांकडे पाहिलं तर आम्हाला वाटतो आमच्याकडे नसताना आमचं बुद्धीनं आपली ह्या समाजाचे विचार करून अनेक तरुणांची सहकार्याने आपले सरकार महाराज काही अभिवृद्धी करेल. तशी गोर गरीब छोटे मठ आहेत, त्या मठासाठी काय केलं पाहिजे. म्हणून मी या माध्यमातून साहेबाला सांगतो की तेही कामाला तुम्ही सुरुवात केलं तर ह्या संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मठाला ह्या माध्यमातून तुम्ही निधी आणून दिलं तर खऱ्या अर्थानं आम्ही सगळे हिंदू म्हणून सांगायला फार आनंद वाटतो.
कारण अनेक लोक आमच्यामध्ये भेद आणून गेलो होतो. आम्ही जाहीर सांगतो आम्ही सगळे हिंदूच आहोत. आणि आज फार आनंद अजून एक गोष्ट होतो, तर माननीय एकनाथभाई शिंदे मुख्यमंत्री असतानाही सुद्धा त्यांनी स्वतःचे धर्म न सोडता कपाळात बंद लावून फिरणारा आपले मुख्यमंत्री आहे. ते हिंदू म्हणून स्वतःला वावर आणि तो प्रत्येक वेळामध्ये म्हणतात मी हिंदू आहे, माझं मठा माझं मंदिर आपली समाजासाठी केलं पाहिजे म्हणायची भावना त्या मुख्यमंत्रीकडे असल्यामुळं तशीच योग्य माणसाकडून आपली ह्या मठा मंदिर निधी आला, मठाचे सर्वांगीण अभिवृद्धी होतो अशी या ठिकाणी नमूद करतो. आणि आजचा हा संदर्भामध्ये खरं म्हणजे चिखलीकर साहेब येत आहे, म्हणजे माझे आपले खासदार साहेब प्रतापराव चिखलीकर आता काय येतच आहे, अजून अर्धा तास 1 तास लागेल त्यांना. आणि तेही संभ्रमात होते कसं करावं. आम्ही म्हणलं नाही तुम्ही येऊन आशीर्वाद घेऊनच जा, कारण त्यांचं 30 लाख रुपये मठामध्ये आलेले आहे. तर आपल्या सर्वांचे कर्तव्य होतं म्हणून बिरचल लिंगायत समाजाने गणाचर मठाच्या साहेबांचे देखील सत्कार आम्ही ठेवलेले आहेत. तर त्यांनी 10-15 मिनिट तरी सुद्धा येणारे आहेत. तर या ठिकाणी फार न बोलता, कारण प्रवचन करायचं म्हणजे फार सोपं असतं, पण ही सगळी मागणी करणं म्हणजे फार अवघड असतं. परंतु तरी सुद्धा आपल्या अनुष्ठानाचं सांगताच्या प्रसंगामध्ये खूप काही सुंदर असे कार्यक्रम करत आलेले आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संजय बनसोडे असतील, गडगावकर साहेब असतील, सर्व मान्यवरांनी अशी प्रत्येक मठा मंदिराकडे आपलं योगदान दिलं पाहिजे अशा प्रसंगामध्ये सांगत. आणि आज अजून एक गोष्ट सर्वांना लक्षात घेतलाच पाहिजे, तो म्हणजे आज विश्व हिंदू परिषदाचा वर्धापन दिवस. आज 60 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणजे शताब्दी वर्ष आज त्या वर्षी होणार आहे. विश्व हिंदू परिषद सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहे. म्हणजे शताब्दी वर्ष पुढच्या वर्षी आम्हाला सर्वांना संघाचे करायचंच आहे. त्याच्याबरोबर विश्व हिंदू परिषदही सुद्धा आज संबंध देशभरात नव्हे तर जगभरामध्ये हिंदूंच्या अस्तित्वासाठी 18 पगड जातीला एकत्रित घेऊन प्रत्येक मठा मंदिराचे महाराज म्हणताना सोबत घेऊन त्या हिंदूंना एकत्रित करण्याकरिता विश्व हिंदू परिषद आपली परीने खूप मोठं काम करत आहे. म्हणून आज मी फार आनंदाने सांगतो, मीही देखील विश्व हिंदू परिषदाचा एक प्रांतीय सदस्य म्हणून मी आज काम करू लागले. देवगिरी प्रांत महाराष्ट्राचा मीही विश्व हिंदू परिषदाचे सदस्य आहे. म्हणून आज आपला हा संघाच्या माध्यमातून, विश्व हिंदू परिषदाच्या माध्यमातून, बजरंग दळाच्या माध्यमातून या भारत देशात राहणारा संपूर्ण हिंदूंना एकत्रित करायचं असेल तर आपण एक संकल्प केला पाहिजे, जाती मत बाजूला ठेवायचं, आपला जाती आपला विचार आपला आचार सगळे आपण बाजूला करायचं, घरामध्ये करायचं. पण घरातून आम्ही बाहेर आलो तर आम्ही सगळे हिंदू म्हणून जगलं पाहिजे. आम्ही बाहेर आला आणि सगळे हिंदू म्हणून जगला पाहिजे. तरच काय होतो तर हिंदू व्यवस्थित राहू शकतो. नसेल तर आज अफगाणिस्तानमध्ये तुम्ही पाहू लागला, आज पाकिस्तानमध्ये तुम्ही पाहू लागला, हिंदूंचं संख्या होता किती, आज झाले काय. मग येणाऱ्या काळामध्ये आपलीही भारत देशात हिंदूंचा असा अवस्था व्हायला नको. त्याकरिता काय केलं पाहिजे, हिंदू एकत्रित आला पाहिजे. म्हणून हिंदू नसलेलं जे काही लोक आहेत, गैर हिंदू आपण म्हणू त्यांना, त्या गैर हिंदूकडे खूप मोठा आपला एकजोड दिसतो का नाही. त्यांनी काही भांगड करणार नाही, पण काही गोष्टी केल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांचं एक फतवा निघाला, अख्खा समाज त्यांचा एक होतो. परंतु आपलं हिंदू म्हणून एक संत एक महाराज बोलू लागला तर सगळ्यांना वाटतं महाराजांना काय लागले, संजीव जवळचे आहेत, म्हणजे त्यांची जवळच आहेत, महाराजांना काय लागले, महाराज काही बोलतात. कारण हे बोलणारे दुसरं कोणी नाही, हे आपलेच हिंदू आहे. म्हणजे बोलणारे आपलेच लोक आहेत. म्हणून ह्या आपल्या लोकांना आपल्या संत महात्माची किंमत करणार नाही, परंतु गैर हिंदूंना मात्र त्यांचं जे काही प्रमुख त्यांचं मात्र फार चांगलं कळतं. म्हणून ह्या येणाऱ्या काळामध्ये हिंदूंना संत महात्म्यांचं ऐकूनच चालावं लागतो. म्हणून विश्व हिंदू परिषदामध्ये राम मंदिराचं प्रकरण त्या ढाच्या पाडात असताना सर्व विश्व हिंदू परिषदेमध्ये एकच नारा होता, संतों का है हम करेंगे, संतों ने कहा है हम करेंगे. त्यांची वाक्य काय होतं, संतांनी सांगितलेलं आहे आम्ही करणारे आहोत. म्हणून त्यांनी संतांवर एवढा विश्वास ठेवला. विश्व हिंदू परिषद आज संबंध जगभरामध्ये हिंदूंसाठी काम करू लागलेले आहे. तर आज आपल्याही मुखेड शहरामध्ये अनेक वर्षापासून सर्व विश्व हिंदू परिषद RSS या सर्व जे काही तरुण मुलं आहेत, त्याच्यामध्ये एक दोघांचे नाव न घेता सर्व जे काही आपले परिवार आहेत, त्याच्यामध्ये सत्यनारायण गरुडकर असतील, आपलं महेश मुकावर असतील, गिरीश असतील, अशी अनेक मुलं आहेत. त्या सर्व मुलांचं काम खूप जोमात चालतो. पण होतो कसं, तर त्यांना सहकार्य करायचं म्हटलं तर फार तुमच्या जीवावर येतं.
म्हणून समाजाला आज जागे करायची मी गोष्ट सांगतो. विश्व हिंदू परिषदाचे कुठलंही काम घेऊन मुलं तुमच्यापर्यंत आले तर कुठलाही मुलगा विश्व हिंदू परिषदेच्या नावाखाली आला तर त्यावेळेमध्ये तन मन धनातून तुम्ही उभा राहायला पाहिजे. तुम्ही एक व्हायला पाहिजे, तरच आपला हा हिंदू एक होऊ शकतो. हिंदूंना वाचवायचं असेल तर ते विश्व हिंदू परिषदेचे पर्याय नाही. म्हणून आज ह्या निमित्तानं विश्व हिंदू परिषदाचं वर्धापन दिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आणि आजचा हा कार्यक्रम आहे. 21 दिवस अनेक लोकांनी सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये अन्नदानाचा सेवा असेल. कवठा पहिला गाव आज आपले देशमुख आलेले आहे. पहिला दिवस आपली मठाचा तो कवठ्याचा आहे. तो मठाचे मानकरी म्हणून गणाचरण त्यांची गावात सेवा आहे. पहिला दिवस कवठाचा आणि संपूर्ण 21 दिवसामध्ये प्रत्येक गावाने 1, 2, 3 नाव न घेता जवळजवळ 40 गावांची सेवा या मठामध्ये झालेली आहे. आणि एक गोष्ट आवर्जून सांगावा लागतो, नागनाथ पाटील सावळेकर इथं आलेले आहेत. त्यांची गावामधून जवळजवळ 20 क्विंटल साखर त्यांनी मठासाठी दिलेली आहे या कार्यक्रमासाठी. म्हणजे 20 क्विंटल साखर म्हणजे या कार्यक्रमात काही होऊ द्या, गोड मात्र आपल्या गावातूनच झालं पाहिजे. म्हणून संपूर्ण एका गावामधूनच एवढं सगळं त्यांनी दिलेले आहे. तसा 1-2 गावाचे उल्लेख न करता संपूर्ण गाव, किती छोटा गाव असेल मोठे गाव असेल, प्रत्येक गावागावातल्या लोकांनी आपला आपला परिणाम या अनुष्ठानमध्ये सर्वांनी सेवा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे स्वयंपाकीपासून खरं म्हणजे आता सगळ्यांचे सत्कार होता. सत्कार जवळपास 5-50 लोकांची लिस्ट होता आपल्याकडे. परंतु झाले कसं, या सगळ्यांचे माहोल पाहिल्यानंतर काल आपले ओंकारप्पा म्हणले उद्याचे काही खरं नाही. रात्रीच बऱ्याच लोकांना थोडाफार खबर होता साहेबांची फार सिरियस आहे म्हणून, आपले वसंतराव साहेबांचे. म्हणून आम्ही काय केलं, रात्रीच बरेच कार्यक्रम उरकून घेतला. कारण मंत्री महोदय आहेत, थोडा गडबड बी नको म्हणून अनेक लोकांचे सत्कार कालच आपण करून घेतलं. म्हणून या 21 दिवसामध्ये सेवा करणाऱ्या सर्वांनाही शुभेच्छा, शिवाय आशीर्वाद देतो. आणि अजून एक गोष्ट फार महत्वाचं सांगितलं पाहिजे, या मठाचे सेवा करणं जे काही महिला मंडळ आहे, महिला मंडळही सुद्धा या कार्यक्रमामध्ये पुरुषाकडून देणगी दिलेच दिलेत. आजच्या दिवसापासून कार्यक्रमाला अनेक पुरुषांनी देणगी दिला, परंतु आपले महिला मंडळही सुद्धा खूप मोठा सेवा म्हणून महाराजांसाठी चांदीचं कमंडलू त्यांनी देणार आहे. खरं म्हणजे आज कमंडलू घेऊन येणारच होतं. कालच्या सुट्टीमुळं काही खांबावरून तो आले म्हणजे ते ऑर्डर दिल्यामुळं 1 दिवस फक्त उशीर झालेला आहे. म्हणून महिला मंडळकडून देखील चांदीचं त्याने कमंडलू दान केलेले आहेत. आणि या मठाचे शिष्य आणि प्रत्येकाकडून सुवर्ण दान केलेले आहे. म्हणून या 17 वर्षाच्या अनुष्ठानामध्ये कुठं कमी जास्त झाले असेल, परंतु मोठा कार्यक्रम अनुष्ठान कुठं झाला असताना यादी काढलं. त्याच्यामध्ये मरोळी म्हणजे राठोडीचे जे काही नाथाबा मंदिर आहे त्या ठिकाणीचं ते सोडलं. डोंगगाव, मोठे डोंगगाव मधलं आणि त्याला सोडलं तर सावळी मधलं सिद्धेश्वराच्या ठिकाणी. ह्या सर्व बाहेरचा असेल तर खऱ्या अर्थानं मठामध्ये मोठा कार्यक्रम झाला असं म्हटलं तर या 17वा अनुष्ठान फार मोठा झाल्याचं म्हणावं लागतं. कारण इथं सर्व गावाचे संपूर्ण शहराचे तर लोक आलेच आले, परंतु जवळपास 40 गावातून सुद्धा सद्भक्त आलेले आहेत. पण आजच्या प्रसंगामध्ये खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेऊन आभार मानावा, सगळ्यांना आशीर्वाद द्यावा असं सगळ्यांचे आहे. परंतु तुमच्या सगळ्याकडे पाहिल्यानंतर वाटतं की आपल्याला साहेबांचे सुद्धा ऐकायचे. खरं म्हणजे तरुण तडफदार म्हणून साहेबांचे भाषण तुम्ही ऐकलं तर मी तर म्हणतो तुम्ही इतकं बसणार नाही. त्यांचं प्रत्येक भाषणावर तुम्ही टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार. एवढं व्यवस्थितपणे सर्व मुद्द्यावर त्यांनी बोलणारे आहेत. म्हणून आजचा हा 17वा अनुष्ठान सोहळ्यामध्ये तनमन धनातून पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सेवा केलेला प्रत्येकाने सुद्धा शुभ आशीर्वाद सांगतो आणि माझा वाणीला विराम देतो. शिवम भैर सांबजे नमः पार्वतीपते शिव सगळेजण दिनात करीतो. भारत माता की, भारत माता की.